रावसाहेब, तू मला खरं सांग, तू मुक्ताला सून म्हणून मानलंस ना? मग ती बळबळ सून होऊ पाहणारी आर्या हिथं काय करतीये? एक एक गोष्ट 4 वेळा सांगायची सवय नाही मला. नोकर आहे का मी तुझा? बाहेर ये. हे काय? बघायचंय? चल, तुझ्या डोळ्यांनीच तुला दाखवतो. ये. अरे पण माझा दादानी काय सांगितलंय? तुझा आणि या घरचा काही संबंध नाही. बॅग उचलून पटकन बाहेर निघायचं. चल निघ पटकन. दादा हे मला कान फुटलेत का तुझे? थांबा. ही कुठली पद्धत आहे? अशाने त्यांचा अपमान होतोय असं वाटत नाहीये का तुम्हाला? मी हात जोडीते, त्यांना असं घराबाहेर नका काढू. त्यांचं छोट्या मालकांवर प्रेम होतं, त्यांच्याशी त्यांचं लग्न होईन असं त्यांना वाटत होतं. यात चूक असं काहीच नाही. तुम्ही पण त्यांना सून करू म्हणून इतके दिवस इथे थांबून घेतलंच होतं ना? ह्यात त्यांची काही चूक नाहीये. ज्या इच्छेने मी या घरात राहत होते त्या पुढे जाऊन मी खूप दमदाटी केली. या घराचे अधिकार हिसकावू पाहत होते. पण मी हे विसरलेच होते की अधिकार सन्मान हा हिसकावा नाही, मिळवावा लागतो. मुक्ता, तू स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या दिवशी दादांना वाचवलंस ना, त्या रात्रीच मला कळून चुकलं की आपण या घरची सून होण्याच्या लायकीचंच नाही आहोत. तुला सांगू, तुझ्या जागी जर तिथे मी उभी असते ना, माझी कधीच हिंमत झाली नसती हे सगळं करायची. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मला माफ कर. आय एम सॉरी यार. नाही आर्या ताई, तुम्ही अगं, ओ सॉरी सॉरी. नाही, ठीक आहे. मी या घरातून जाते, तेही कधी न परत येण्यासाठी. सारंगच्या शुद्ध मैत्रीचा अपमान केलाय मी. आता त्याच्या नजरेला नजर मिळवणंही शक्य नाहीये. हा, पण आमच्यात जर आधीसारखी मैत्री राहिली ना तर मला आवडेल. पण यासाठी मी सारंगला नाही, तुला विनंती करेन. कारण आता त्याच्यावर सर्वस्वी तुझा अधिकार आहे मुक्ता. मुक्ता, मला तुमच्या दोघांच्या नात्यात ढवळाढवळ नाही करायची ग, खरंच. अहो नाही, असं काही समजू नका. तुमच्या दोघांमध्ये तशीच मैत्री राहिली तर मलाही आनंदच होईल. आणि जाताय तर एकदा त्यांनाही भेटून जा. नाही, नको, राहू दे. थँक्स. मी आधीच बॅग भरून ठेवली होती. मला माहित होतं माझ्यावरही वेळ येणार.
ही कशाला आता? आर्याताई, आर्याताई, मला तुमच्यासाठी लय वाईट वाटत आहे, पण मी खरंच काही नाही करू शकत. मी तुझी जागा घेण्याचा प्रयत्न केला, तुला नको तेवढा त्रास दिला आणि तुलाच वाईट वाटते. आणि तुझी तब्येत बरी नसताना सुद्धा तू मला दारापर्यंत निरोप द्यायला आलीस. एवढे दिवस मला सून करून घेण्यासाठी तडफड करणारे एकही दारापर्यंत सुद्धा आले नाहीत ग. मुक्ता, जेव्हा तुला सगळ्यांनी नाकारलं ना, तेव्हा तुला काय वाटत असेल ना, हे आता मला स्वतःवर आल्यावर कळतंय ग. तुम्ही जास्त विचार नका करू. कुणाच्या स्वभावाबद्दल आपण नाही ना बोलू शकत. अजूनही काहींना मी इथं नको असेल, तुम्हीच सून म्हणून पाहिजे असाल. पण लय विचार केला ना तर आपलंच डोकं बंद होईल. म्हणून आपलीच माणसं आहे असं म्हणायचं आणि पुढे जायचं. खरंय तुझं. येते मी. काळजी घे. आर्याला घराबाहेर काढलं ते बरंच झालं, नाहीतर आणि काहीतरी नाटक केलं असतं तिने. हो, तू जेव्हा ही शंका बोलून दाखवलीस त्यावेळेला माझ्याही मनामध्ये तो विचार आला, म्हणूनच मी तिला घरात हाकलून दिलं. आता तरी तुझा विश्वास बसला ना. जे झालं ते बरंच झालं म्हणायचं. आता सगळं चांगलंच घडणार, नको काळजी करूस. पूर्वी मी वाईट विचार करायचो तेव्हा वाईट घडायचं, आता चांगला विचार करतो त्यामुळे चांगलंच घडणार. होय होय. बरं, आता पार्टीची आणि लग्नाची बरीच कामं रखडलेत, तर मी पळतो. होय होय. हा? जा जा. म्हातारीच्या थोबाडावर अजूनही संशय स्पष्ट दिसतोय. मला जन्म दिला नसला तरी म्हातारी मला चांगलंच ओळखते. चंद्रबाई, तू माझा सगळ्यात मोठा अडथळा आहेस, पण तुला माझ्यातला बदल मी पटवून देणारच. माझा अजून बी तुझ्यावर विश्वास नाही रावसाहेब. तुझा चेहरा बदललाय, पर तुझं डोळं अजून बी तसंच आहेत. खोल काळजात काहीतरी साठवून ठेवलेलं आहे.